समोर 7-8 चॅनलचे माईक आणि त्याच्या मागे असलेला हजारोंचा जमाव. माईकच्या शेजारी बसलेले राज्य सरकारमधील 4 मंत्री, 2 आमदार, कानात बोललो तर व्यवस्थित ऐकू जाईल एवढ्या अंतरावर बसलेले 2 माजी न्यायाधीश आणि पाठीमागच्या बाजूस काही आंदोलक आणि पोलीस असा सागर संगीत गोतावळा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या ठिकाणचा. 2 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं असल्याची घोषणा केली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला 2 महिन्यांचा वाढीव अवधी देऊन जरांगेंनी बाकी आंदोलकांना आंदोलन साखळी पद्धतीनं तसेच लोकात जाऊन चालूच ठेवण्याच्या सूचना दिल्या. एक सामान्य शेतकरी ते मराठा समाजाचा तारणहार हे बिरुद मिळवलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मागे 2 महिन्यात खूप काही कमावलं. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात सरकार काही ठोस काम करत नाही हे पाहून राज्यातील मराठा बांधव पेटून उठले आणि वातावरण चिघळलं. हे आंदोलन आपल्या हाताबाहेर चालले याची जाणीव कदाचित जरांगे पाटलांना झाली आणि त्यांनी सरकारशी 2 हात करण्याऐवजी समझोता करायचं ठरवलं. हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेणं म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी की सेटलमेंट असा प्रश्न यावेळी नक्कीच उपस्थित होऊ शकतो. या व्हिडिओमधून आंदोलनासंदर्भातील याच सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. राज्य सरकारला जेरी सांगणारं, सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येऊन आवाहन करायला लावणारं आणि सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या लढाईत 2 पावलं पुढे घेऊन जाणारं भव्य आणि दिव्य असं तगडं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागील 2 महिन्यात उभं केलं. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील आंदोलनस्थळी निष्पाप मराठा बांधवांवर लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रातील जनतेसमोर गेलं. त्यानंतर सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील अक्षरशः चौतावून उठले. महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांचा धावता दौरा करताना लाखोंच्या सभा, पदयात्रा घेत जरांगे पाटील यांनी आपली ताकदच सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिली. सरकारनं सरसकट आरक्षण देण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी 40 दिवसांची मुदत मागून घेतली होती. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांचं सुरुवातीचं 17 दिवसांचं उपोषण सोडताना तसा शब्दही दिला होता. मात्र त्यानंतर 40 दिवस उलटून गेल्यानंतरही आरक्षणाच्या बाबतीत विशेष काही घडलं नाही. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती काम करते एवढंच कानावर होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, मग त्यासाठी माझा बळी गेला तरी 72 अशा भाषेतच जरांगे यांनी आपली लढाई सुरू ठेवली. सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने अल्टिमेटम देऊनही सरकार बधायला तयार नव्हतं. उपोषणाच्या 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळू लागली. या 6 दिवसात त्यांनी काही लोकांच्या विनंतीला मान देऊन जास्तीत जास्त अर्धा लिटर पाणी शरीरात घेतलं होतं. जरांगेंची प्रकृती ढासळते हे पाहून सरकारनं तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर 2 महिने वेळ लागेल असा सरकारचा एकंदरीत सूर होता. कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षण देऊ आणि क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल आपल्या बाजूने लागेल यासाठी प्रयत्न करू एवढं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिलं. मात्र केवळ काही कुणबी नोंदी असलेल्यांनाच नाही तर सर्व मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही हाच पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी कायम ठेवला. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली. 100हून अधिक बसेसचं नुकसान झालं. मराठवाड्यातील एसटी सेवा ठप्प झाली. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची दिशा भरकटत चालली आहे या शब्दात सुनावलं देखील. मात्र तरीही जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले. राज्यातील परिस्थिती बिघडायला सरकारची खोटी आश्वासनं कारणीभूत आहेत हेच लोकांना ते सांगत राहिले. याच दरम्यान राज्यातील आमदार खासदार आरक्षणासाठी राजीनामा देऊ लागले. लोकप्रतिनिधींच्या घरावर गाड्यांवर दगडफेक होऊ लागल्यानं तेही चिंताक्रांत होते. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. राज्याचा एक उपमुख्यमंत्री काड्या करण्यात आघाडीवर आहे. त्याला ती सवयच आहे. तो आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाही, लोकांची माती भडकवतो आणि दिशाभूल करतो अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लक्ष केलं. राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण होत चालली हे लक्षात आल्यानंतर सर्व पक्षीय नेते एकत्र आले आणि त्यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. 2-4 दिवसात घाई गडबडीत आरक्षणाचा निर्णय होणार नाही. टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर सरकार आणि समितीला वेळ द्यायला पाहिजे हेच सर्वपक्षीय बैठकीतून तयार झालेल्या निवेदनामार्फत जरांगे यांना सांगण्यात आलं. मात्र सरसकट आरक्षण देणार का तेवढं बोला, बाकी काही सांगू नका हे सांगत जरांगे पाटील यांनी त्याकडेही दुर्लक्ष केलं. दरम्यान उपोषणाला 8 दिवस झाले होते. पोटात अन्नाचा कण नसल्यानं
जरांगे पाटील यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. बोलतानाही त्रास होत होता. टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी जरांगेंच्या प्रत्येक हालचालीचं टोटल कव्हरेज देत होते. अशातच उपोषणाचा 9वा दिवस उजाडला. सरकारचे प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जातील, चर्चा करतील असाच या दिवसाचा प्लॅन होता. सकाळी बच्चू कडू आंतरवली सराटीत दाखल झाले. जरांगेंशी चर्चा करू लागले. मात्र जरांगे तितकासा प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर उदय सामंत, संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे ही मंडळी सरकारतर्फे जरांगेंची समजूत काढायला आली. पण यावेळी आणखीही 2 कामाची माणसं त्यांच्यासोबत होती. निवृत्त न्यायमूर्ती MG गायकवाड आणि निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे. जरांगेंची समजूत काढण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेतला. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं तर सरकारला आणि समितीला वेळ द्यायला हवा असं दोघांनीही जरांगेंना स्पष्टपणे सांगितलं. संपूर्ण आरक्षण देण्याच्या प्रक्रियेतील कायदेशीर अडचण लक्षात घेता समितीचं म्हणणं योग्य असल्याचं जरांगेंना पटलं. त्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांचा या संदर्भातील कल जाणून घेतला. सरकारला वाढीव मुदत द्यायची का? सरकारने ऐकलं नाही तर काय करायचं? पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्याचं काय करायचं? हे सगळं त्यांनी लोकांना विचारून घेतलं. त्यानुसार पुढील 2 प्रस्ताव त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळापुढे ठेवले. 2 महिन्यात म्हणजेच 2 जानेवारी 2024 पर्यंत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकार देईल. मागील 2 महिन्यात राज्यातील ज्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे येत्या 1 महिन्याच्या काळात मागे घेतले जातील. तसंच जालन्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या 15 दिवसात मागे घेतले जातील. या मागण्या मान्य असतील तरच उपोषण आणि नेत्यांना केलेली गावबंदी मागे घेतली जाईल असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावावर किमान 15 मिनिटं चर्चा सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात झाली. जरांगे पाटील पोलीस अधिकारी आणि शिष्टमंडळातील काही मंत्र्यांना शाब्दिक फटकारे मारत होते. टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनवर या चर्चेची मजा लाखो लोक पाहत होते. जर सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्याची आणि राज्याची राजधानी मुंबई येथे सरकार आणि मंत्र्यांची कोंडी करायची सूचनावाजा धमकीच जरांगे पाटलांनी लोकांच्या साक्षीने सरकारला दिली. दरम्यान पुढील 2 महिन्यांच्या काळात आरक्षणासाठीचं हे आंदोलन राज्यातील गावागावात पोहोचवा, जिल्हा पातळीवर साखळी उपोषण सुरूच ठेवा असं सांगायलाही जरांगे पाटील विसरले नाहीत. सरकारने आपल्यावर लाठीमार केलाय, आपल्या गरीब मराठा बांधवांना रक्तबंबाळ केलंय, त्यांच्याकडून आरक्षण घेतल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही असं जरांगे पाटलांनी उपस्थित जनतेसमोर सांगितल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. आरक्षणाची लढाई लढायची असेल तर माझ्या आणि तुमच्या अंगात ताकद हवी. बिना अन्न पाण्याची ताकद कुठून येणार? मागील 9 दिवसात पार थकलोय. 2 महिने वेळ घेऊ आणि सरकार काय करते ते बघू. तरी नाहीच ऐकलं त्यांनी तर मग आपला हिसका दाखवू असंही जरांगे पाटील पुढे म्हणाले. मात्र शरीराची होरपळ करून घेत इतक्या टोकावर आलेलं आरक्षण आंदोलन मागे घ्यायची गरज होती का? अजून 1-2 दिवस आंदोलन चालू राहिलं असतं तर सरकार डळमळीत झालं असतं. केंद्राची मदत घेऊन का होईना आरक्षणावर तोडगा काढला असता किंवा राज्यातच विशेष अधिवेशन बोलावून एखादा ठराव पारित केला असता अशी भावना काही मराठा बांधवांनी बोलून दाखवली. सातारा सांगली भागात तर काहींनी शुक्रवारी आणि शनिवारी भव्य मोर्चांची तयारीही केली होती. आता उपोषण मागे घेतल्यानं त्यातील उत्साह काहीसा मावळला आहे. ज्या गोष्टीसाठी आमरण उपोषण 6व्या ते 9व्या दिवसापर्यंत ताणलं ती गोष्ट जरांगे पाटलांनी शेवटी सहज कबूल केली. अर्थात सरकारची परीक्षा पाहूनच. दुसरी गोष्ट आहे ते 2 महिन्यांच्या कालावधीत आणखी काय घडू शकतं त्याची. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेबाबत सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी होईल. जर दुर्दैवानं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या इतर आमदारांच्या विरोधात गेला तर मराठा आरक्षणाचं घोंगडं पुन्हा भिजत पडणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना जरांगे पाटलांनी पुढची तारीख 24 डिसेंबर दिली होती. मात्र बच्चू कडू, धनंजय मुंडे, उदय सामंत यांनी गळ घालून ती 2 जानेवारी करायला सांगितली. त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा दगाफटका होणार का अशी हलकी कुजबूज सुरू झाली. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं तर त्याचा मोठा फायदा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला होऊ शकतो. अर्थात ते ओबीसी प्रवर्गाच्या बाहेर असेल तरच. ओबीसीतून आरक्षण देणं हे इतर ओबीसी बांधवांची नाराजी ओढवून घेण्याचं काम आहे. त्यामुळे पुढचे 2 महिने शिंदेंसाठी तारेवरील कसरतीचे असतील. या आहेत काही वास्तव बाबी आणि काही शक्यता. जरांगे पाटील त्यांच्या मुलांच्या शपथा घेऊन सांगत आहेत की सरकारशी कुठलीही हातमिळवणी करणार नाही, सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यांच्या या प्रामाणिक भावनेची कदर सरकारनं ठेवावी एवढीच अपेक्षा. पण तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटील आणि इतर मराठा बांधव आरक्षणाची ही लढाई जिंकतील?
शिंदे सरकार टिकणारं आणि सरसकट आरक्षण देऊ शकेल का? जरांगे पाटील यांनी 2 पावलं माघारी घेतली म्हणजे सेटलमेंट केली, अशी काही जणांची प्रतिक्रिया तुम्हाला योग्य वाटते का? हे सरकार पुढच्या काळात पुन्हा मराठा समाजासोबत दगाफटका करू शकतं का? एकूणच जरांगे पाटलांच्या कालच्या निर्णयाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष बारी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.